नमस्कार मंडळी, सुप्रभात. आज असा 15 ऑगस्ट आणि आज असा आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्त जातोय आता मी आमच्या पहिलं शाळेत, तिथे ध्वजारोहण करून त्यानंतर ग्रामपंचायतीत जाऊचा असा ध्वजारोहणाक. भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकानं ध्वजारोहणाक जाऊचा तसा शाळा सोडलं म्हणून काय झालं. आता पहिले जाऊया शाळेत, त्याच्यानंतर ग्रामपंचायत. झेंडावंदन करू. चला, झेंडावंदन करू केली या रूपाची आहे. फुलाविला घेऊन दिलेली असा. साठम आमचे असं ते स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करूचा असा. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला सदा शक्ति सरसाने वाला. प्रेम सुधा बरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला. वीरों को हर्षाने वाला वीरों को हर्षाने वाला. मातृभूमि का तन मन सारा मातृभूमि का तन मन सारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. सकी जाने पाए जान नहीं सकी जाने पाए. जाए जान भले ही जाए जाए जान भले ही जाए. विश्व विजय करके दिखलाए विश्व विजय करके दिखलाए. तब रे प्रण पूर्ण हमारा तब रे प्रण पूर्ण हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. मी अशी प्रतिज्ञा करते की मी राष्ट्रहिताची आणि लोकहिताच्या प्रतीक आहे. त्याचा म्हणून प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहील. जय हिंद. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. स्वातंत्र्य दिनाचा विजय हो. स्वातंत्र्य दिनाचा विजय हो. स्वातंत्र्य दिनाचा विजय हो. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. मी अशी शपथ घेतो की भारत देशाचे युवक युवती भारत देशाचे युवक युवती ही देशाची ऊर्जा व शक्ती आहे. ही देशाची ऊर्जा व शक्ती आहे. ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदानासाठी अंमली पदार्थ विरोधी लोक चळवळीमध्ये सर्वाधिक नागरिकांना जोडेल. मी एकजूट होऊन
मी एकजूट होऊन स्वतःसह माझे कुटुंब, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था आणि समुदायातील मित्र स्वजनांसह सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्स मुक्त करण्यासाठी माझ्या क्षमतेनुसार शक्य ते सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी माझ्या जीवनात कोणतेही व्यसन करणार नाही. मी नेहमी आनंदी व आरोग्यदायी जीवनशैलीचे स्वीकारून समाजाची उन्नती करेन आणि अंमली पदार्थाच्या विळख्यातून समाजाला वाचविण्यासाठी योग्य ते प्रबोधन करेन. मी माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी करण्यासाठी सकारात्मक राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा दृढ निश्चय करीत आहे. मी भारतीय संविधानाचा आदर स्थापित कायद्याचे पालन करून लोकचळवळीचे हेतू सफल करेन. जय हिंद. सर्वांना नमस्कार. आजच्या या मुलाखतीमध्ये उपस्थित सर्व ग्रामस्थ, पालक, सर्व विद्यार्थी मित्रांचे मी शाळेच्या वतीने स्वागत करतो. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. साठा म्हणजे स्वातंत्र्य सैनिक असत. हा सगळा गेलेले असत. मिलिटरीत होतास ना. आर्मीत साठा आमचे आर्मी मॅन असत. हा तरी पण हिला एका महत्व आहे. झाटमांगा जाऊन जा रे गाडीवर बसान. हो गाडी सोय केलेली असा तुमची. हा अवकाश उतरा तो त्यांका बसव. काका घेवायचा आधी बस. आम्ही आता इलो आमच्या ग्रामपंचायतीजवळ. त्यामुळे झेंडा वंदन करूचा असा. सरपंच मॅडम अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. मातरम मातरम मातरम. जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान. स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. सन्माननीय सरपंच, सन्माननीय आमचे ग्रामपंचायत सदस्य, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, तसेच सन्माननीय पोलीस पाटील, सन्माननीय उपस्थित सर्व कर्मचारी वर्ग, शिक्षक वर्ग, आपण सर्व उपस्थित आजी माजी पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, आपल्या सगळ्यांचे मी या दिनानिमित्त स्वागत करतो. तसेच तुम्हाला आपल्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. अक्षरांच्या माळा गुंफून सुंदर, मनात ठेवून आनंद आमंत्रण, उपस्थितांचे करते हृदयातून स्वागत.
सुखशांतीने फुलो प्रत्येक घाट. पुढील कार्यक्रम म्हणजे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आपल्या देशाप्रती असणारे प्रेम त्यांनी शब्दातून व्यक्त करावे यासाठी छोटासा भाषणांचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी गार्गी घाडीगावकर हिला आमंत्रित करते. माझे नाव गार्गी. या लेक्चरसमोर 15 ऑगस्ट निमित्त 2 शब्द बोलणार आहे. ते आपण शांतपणे मी नम्र विनंती. 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस बनला. भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या कठोर संघर्षाने बलिदानानंतर भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 हा सर्वांसाठी भाग्यवान दिवस होता. भारत अनेक वर्षांच्या गुलामीनंतर आपण स्वातंत्र्य मिळवलं. एवढे बोलून मी माझे लेक्चर करतो. जय हिंद, जय भारत. विद्यार्थिनी आहे तनुश्री साठव. आज 15 ऑगस्ट आहे. हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपण जनगणना करतो. सगळेजण राष्ट्रगीत म्हणतो. या दिवशी आपल्या देशाच्या शूर सैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप आवडतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. माझे नाव ज्ञानदेव योगी. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आज आपण भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करतो. आज आपण सर्वांनी मिळून देशाला जगातील एक संपन्न सक्षम देश बनवण्याची प्रयत्न करूया. बोला भारत माता की जय. पुढील विद्यार्थी आहे इयत्ता दुसरीतील वल्लभ घाडीगावकर. सर्वांना माझा नमस्कार. शाबास. माझे नाव वल्लभ विठोबा घाडीगावकर आहे. मी आता दुसरी शिकत आहे. मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. माझ्या देशावर खूप प्रेम आहे. जय हिंद, जय भारत. इयत्ता तिसरीतील आदिना. चोटील रंगांचा आभाळी असतला. चोटील रंगांचा आभाळी असतला. नतमस्तक विद्याधरांपैकी यांनी भारत देश घडवला. नतमस्तक विद्याधरांपैकी यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव आदिना आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. अशा या शूर वीरांना आदर. स्वातंत्र्य दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. पुढील विद्यार्थिनी आहे इयत्ता तिसरीमध्ये देविका घाडीगावकर. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे जाण आहे. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे जाण आहे. भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे. भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे. येथील उपस्थित मान्यवर, माननीय सर, मॅडम आणि तिथे बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव देवदेव घाडीगावकर. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट विषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपल्या देशाला आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. पण आज आपण आपल्या सर्व शूरवीरांना मानाचा सलाम करूया. 15 ऑगस्ट हा एक आमचा राष्ट्रीय सण आहे. मला माझ्या देशाला बोला भारत माता की जय. चौथीमध्ये मंथन यादव. माझे नाव मंथन आहे. आज आपण आपल्या देशाचा 19वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामीपासून मुक्त झाला. या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आपल्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, पंडित भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारखे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण दिले. आज आपण आपल्या देशाचे 19वा स्वातंत्र्य दिन. आज आपण मोठेपणाने शिकतो, कारण त्यासाठी त्या गावी बलिदान दिले. त्यामुळे हा दिवस आपण मोठ्या अभिमानाने साजरा करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जय जय. त्यानंतर पुढील विद्यार्थी इयत्ता 4मध्ये भूमी घाटले. माझे नाव भूमी निलेश घाटले. मी इयत्ता 4मध्ये शिकत आहे. मी माझ्या भाषणाला व्यासपीठावर उपस्थित मान्यवर पालक, शिक्षक, विद्यार्थी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आजच्या खास दिवशी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांना व क्रांतिकारकांना आदराने स्मरतो. आपले स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय नाही, तर ते म्हणजे आपल्या देशाची, आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आपल्या क्रांतिकारकांना देशभक्तांनी प्राणाची आहुती देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच अनेक वीरांनी देशासाठी बलिदान दिले. चला तर मग आपण सर्वांनी आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करूया. स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय पण खूप छान शब्दात आपल्या देशाविषयीचे प्रेम इथे व्यक्त केलेले आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. काल आम्ही शाळा स्तरावरती चित्रकला स्पर्धा घेतल्या होत्या. त्यामध्ये 1ली ते 4थीमध्ये प्रत्येक इयत्तेमधून एक विद्यार्थी निवडलेला आहे, ज्याचं चित्र छान आणि म्हणजे अप्रतिम होतं. त्यामध्ये इयत्ता 1ली विद्यार्थी आहे स्वरूप खाटले. तर मी सरपंच मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी विद्यार्थ्यांना स्वरूप खाटले यांना बक्षीस वितरण करावे. इयत्ता 2रीतील विद्यार्थी वल्लभ घाडीगावकर याला बक्षीस वितरण माननीय पोलीस पाटील श्री महेंद्र तळवडेकर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करेन. इयत्ता 3रीमधील विद्यार्थी तनुश्री साठम हिला बक्षीस वितरण श्री विजय पुळेकर सर यांनी करावे असे मी त्यांना विनंती करते. नंतर इयत्ता 4थीमधील विद्यार्थी मंथन यादव याला श्री मोहन घाडीगावकर यांनी बक्षीस वितरण करावे अशी मी त्यांना विनंती करेन. धन्यवाद सर. बक्षीस वितरण म्हणजे हे एका स्पर्धेचे फक्त फलित नसून ते आपली मेहनत, चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रयत्नशीलतेचं प्रतीक आहे. प्रत्येक विजेत्याच्या यशामागे त्याचा परिश्रम तसेच त्याला प्रोत्साहन देणारे पालक, शिक्षक तसेच त्यांचे मित्रमैत्रिणी यांचा प्रत्येकाचा हात असतो. हे बक्षीस वितरणाचा छोटासा कार्यक्रम हा
विद्यार्थ्यांना पुढील कार्यक्रमामध्ये किंवा पुढील स्पर्धांमध्ये जोमाने भाग घेण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी हा छोटासा प्रयत्न होता. अतिशय सुंदर पद्धतीने आपण या ठिकाणी जो मुलांचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहिला. शाळेत या स्वातंत्र्यानिमित्त शाळेमध्ये जे विविध कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच आपली मुलांची जडणघडण होत असते आणि स्तुत्य उपक्रम या ठिकाणी पार पाडण्यात आलेला आहे. आणि आपण बघितलं की मुलांनी छान पद्धतीने गीत गायले, त्यानंतर त्यांनी जी भाषणं दिलेली आहेत ती पण त्यांचा एक आत्मविश्वास वाढवणारी भाषणं आहेत आणि देशाप्रती त्यांना जे काही त्यांना जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने देशाप्रती त्यांची प्रेमळ भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अशी आपली भावी पिढी खरंच खूप सुंदर स्तुत्य उपक्रम असा या ठिकाणी शाळेने पार पाडलेला आहे. धन्यवाद सर मॅडम आणि मुलांचे पण खूप खूप आभार की त्यांनी हिरिरीने भाग घेतला. आणि आपण सर्व मान्यवर या ठिकाणी तुमचा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आणि त्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलेली आहे. तरी सन्माननीय सरपंच यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सन्माननीय सरपंच यांच्या परवानगीने आजचा स्वातंत्र्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खूप खूप आपल्या सगळ्यांचे विशेष आभार. असंच प्रेम आणि अशीच माया या ठिकाणी प्रति होऊ दे आणि आमच्याकडनं काही चुका झाल्या त्या आपण पुढे घ्याव्या आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन करावं जेणेकरून चांगले उपक्रम आपण या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व मुलांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी करू अशा अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.